नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चैतन्यमय कोकण या चॅनलमध्ये. आज आपण खेकडी पालन कसं केलं जातं हे पाहण्यासाठी थेट त्यांच्याच प्लांटवरती आपण जाणार आहोत. अगदी माहितीशीर आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ ज्याला आपण म्हणतो ती असणार आहे. ज्यांना या क्षेत्रात उतरायचं आहे त्यांच्यासाठी अतिशय मोलाची माहिती समोर तुम्हाला तिथे गेल्यावरती मिळणार आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी लास्टपर्यंत बघा. खूप छान माहिती तुम्हाला त्यामध्ये मिळेल. तसंच आपल्या व्हिडिओला आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर भेटूया आपण थेट डायरेक्ट प्लांटजवळ. सगळं खराब पाणी आता बाहेर चाललंय. खराब पाणी काढल्याच्या नंतर पुन्हा एकदा आतमध्ये नवीन पाणी सोडलं जाईल. आणि ज्या ग्रेन नेटची मी तुम्हाला बोलवतो ती ही ग्रेन नेट याच्या आधीसुद्धा आपण काढणार होतो व्हिडिओ, परंतु ती सुरुवात होती त्याच्यामुळे आपण ती काही व्हिडिओ करता नाही आली. आज आता आपण प्रत्यक्षात त्या ठिकाणी आतमध्ये जाऊयात, नेमकं काय आतमध्ये केलेलं आहे ते बघायला. सावकाश रे. तर ज्यांनी ह्या गोष्टी यूट्यूबवरती किंवा कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवरती जर बघितल्या असतील त्यांना ह्या गोष्टी दिसतील की हा काय प्रकार आहे नेमका. तर हे आहे खेकडे पालन. आता ह्या ठिकाणी कौलं वगैरे ठेवलेली आहेत. बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी खेकडी ही सेटअप झाली आहेत किंवा सेटल झाली आहेत असं म्हणता येईल. कारण तुम्ही जर समोर बघाल तर या ठिकाणी त्यांनी ऑलरेडी त्यांचं घर बनवलेलं आहे. त्या बाजूला सुद्धा आहेत. तर आता पहिल्यांदा आपली आधी ओळख करून देतो. आपल्या गावचे माजी सभापती तसेच आपल्या निगडे गावचे स्थानिक रहिवासी आपले अण्णा, त्यांचे आता नाव वगैरे ते तुम्हाला सांगतीलच समोरून. तर त्यांनी हा एक छोटासा काम होईना पण त्यांनी प्रयत्न केलेला आहे. अर्थात अजूनपर्यंत त्याचं सेलिंगचं चालू काम केलेलं नाही आहे. अजून 1 वर्ष त्याची वाट बघायची आपल्याला, कारण आता पुढची डिटेल ते सांगतीलच. तर अण्णा, आधी पहिलं तुमचं फक्त नाव सांगा. नमस्कार, मी वसंत पाते. आता हा जो आपण उपक्रम केला, हाती घेतला आहे, तर साधारण ह्याला म्हणजे सक्सेससाठी किती वर्ष जातात? अजून 1 वर्ष लागेल. 1 वर्ष. 1 वर्षानंतर जी पहिले आपण सोडलेले आहेत हां नर माद्यांच्या पिल्लं घेणार जून जुलैला, हां. आणि मग विक्रीला सुरुवात होणार. तरी साधारण आपण पहिल्यांदा किती सोडले आता आपण त्याच्यामध्ये? 400 सोडलेले आहेत. 400 पहिली सोडलेली मर आहे. पकडली तर 350 रुपये, 350 कायम राहतात आपल्याकडे. मर होण्याचं कारण म्हणजे ते साधारण काय? एकमेकांशी मारामारी करतात. त्या रोग वगैरे कुठला येत त्यांना कुठलं औषध द्यावं लागत नाही, येत नाही त्याच्यामध्ये आपापसात मारामारी करतात. काय? अच्छा, बस त्याच्या व्यतिरिक्त दुसरा काय काहीच नाही, नाही. काय नाही. नदीमध्ये काय होतं, तुम्हाला जागा भरपूर भेटते त्याच्यामुळे ते म्हणजे सगळ्या ठिकाणी विखुरले जातात. विखुरले जातात. नदीत त्याला ऐसपैस जागा असते. प्रत्येकाला त्याला स्वतःचं घर लागतं. ते बरोबर. दुसऱ्याच्या घरात कधी राहत नाही. चुकून जर का दुसऱ्या घरात गेला की त्याला तो मारतो. अच्छा, असं म्हणजे आहे. आणि सध्या खाण्यासाठी यांना काय लागतं तुम्ही? मच्छीचं वेस्टेज, चिकन वेस्टेज, आणि राहिले घरचं अन्न आपलं. हो, फक्त तेलकट वगैरे असं द्यायचं नाही. हां. भात भाकरी चालते. फक्त मच्छी चिकनचं वेस्टेज आणलं ना, हां. ते बॉईल करून त्याला द्यावं लागतं, कारण औषध दिलं असतं चिकन मध्ये. हां, बरोबर बरोबर बरोबर. टाकू शकतो. आणि साधारण पाणी किती दिवसांनी चेंज करता? 8 दिवसांनी चेंज करतो. 8 दिवसांनी पाणी 8 चेंज दिवस चेंज करायचं असेल ना, हं. त्याच्या आधी 2-3 मच्छी टाकून घ्यायची. मग खराब पाणी आपल्याला सोडता येतं. 28-22चा आपला टँक आहे सगळा. खालतून पूर्णपणे हे केलेलं आहे. खाली 3 फूट भराव आहे. अच्छा. मिक्स त्याच्यावरती सगळं त्याला राहण्यासाठी बनवलेलं आहे. हे भात पेरलं ना, गवत त्यांना हिरवं खायला लागतं, त्याकडे भात पेरलेलं आहे. मग ते काड्या तोडून घेऊन जाऊ शकतो. ह्याच्या खाली पण खेकडे, ह्याच्या खाली पण पाणी आहे. या बाजूला पण ना. प्रत्येक तुम्ही जर शेतामध्ये जर का भात लावणीच्या नंतर आलात किंवा असे पेरलेले असेल तर सगळ्या ठिकाणी बुंदे कापलेले दिसतात. तर ते नाश करतात ते खेकडी, आणि त्यांच्यासाठी जे लागणारं ती गोष्ट आहे ते या ठिकाणी ऑलरेडी अण्णांनी लावलेली आहे. आता यातलं पाणी बऱ्यापैकी त्यांनी कमी केलेलं आहे. अजून जातोय पाणी खाली. त्यानंतर आता परत पाणी भरणार ना? लगेच भरणार. तरी साधारण किती पाणी बसतं इथे? आता 3 फूट पाणी ठेवायला लागतं 3 फूट उन्हाळ्याच्या दिवसात. हां. थंडीच्या दिवसात पाणी गार असतं, लवकर गरम होत नाही. हां. मग पाणी कमी ठेवायचं. कमी ठेवायचं. असं.
साधारण ते 8:30 ते 9च्या दरम्यान फक्त ऑक्सिजन घ्यायला वरती येतात. हा. पुन्हा दिवस बसून राहिलं तर खेकडे तुम्हाला काय दिसणार नाही. रात्री अच्छा. 10 नंतर मग रात्र फिरत असतात. आता प्रत्यक्षात या क्षेत्रात जर असं आहे. उतरायचं असेल तर त्याचे नुकसान किंवा त्याचे फायदे किंवा काय जे काय असेल, जसं आता एक सांगितलं अण्णांनी की पाणी किती ठेवायचं आहे, कुठल्या ऋतूमध्ये किती पाणी पाहिजे, ह्या गोष्टीचं सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर तुम्ही ह्याच्यात यायच्या आधी कुठल्या ठिकाणी प्रशिक्षण वगैरे नाही घेतलं नाही, होतं? काय याला प्रशिक्षण कोण देतच नाही. नाही देत याला कुठे? प्रशिक्षण भानगड काय नाही. बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले. हां. बाकी सगळ्या खेकड्याला प्रशिक्षण नाही. अच्छा, म्हणजे जे काय करणार ते ते आपण आपल्या आपल्या. डोक्याने करायचं. काय चुका होतात त्या आपण दुरुस्त करत बसायचं. अच्छा. असं होतं. आणखीन दुसरी गोष्ट सांगायची आधी मी म्हणजे वेगळ्या हां, पद्धतीने बनवलं होतं, हां. पण त्यात ते राहायलाच तयार नाहीत. पुन्हा अच्छा. सगळी रचना बदलावी लागेल मला. असं आता ऑक्सिजन घ्यायल्यानंतर फिरायसाठी मोठी जागा आपण सोडलेली आहे. हं, 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 हं. त्यात त्याने फिरायचं ऑक्सिजन घ्यायला आल्यानंतर हां. याच्यात, आणि पुन्हा पाण्यात जायचं. अच्छा. उन्हात फक्त पाणी गरम होणार याची काळजी घ्यायची असते. मग त्यासाठी आपण ही नेट लावलेली आहे वरती नेट जास्त. लावले आणि पाणी गरम होते खात्री करत राहायचं. हां. कारण मे महिन्यात पाणी गरम झालं हां. तर खेकडी मरून जाणार. आणि ह्याचं संरक्षण जरी पक्षीवर येतात ना, वटवाघूळ जो आहे ना पडत, हां. त्याने एकदा बघितलं की तुमचं सगळं टँक संपून टाकेल. हे वटवाघूळ खाते. वट खातो. दुसरी चोच मारलं तर खेकडा मरून जातोय. अरे बापरे. असं होतं. आता हा सगळ्यात मोठा आणखीन नुकसान आहे त्याचं. हो, खाली आपण ताराला डबल सोलिंग केलंय. हां. 2 फुटाचं आरशी केलंय. हां. त्यानंतर स्टाईल लावले. पुन्हा भिंतीला स्टाईल लावली सगळीकडं. हां, म्हणजे वर येणार नाही ते. वरती चढू नये म्हणून. हां. मध्ये फिरायला गॅप ठेवले. पुन्हा वरती आपण स्टाईल लावले की त्याच्यावरती पलीकडे त्याने जाऊ नये म्हणून. हं, 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 हं. असं आहे. बरं, आता ह्या खेकडे पाळण्यासाठी शासनाकडून कुठलं काय अनुदान आहे? अनुदान काय उपलब्ध नाही, कुठेच नाही उपलब्ध. हे सगळं करायला किमान 3 लाखाचा खर्च येतो. साधारण 3 लाख. हो, तुम्ही कमीत पण करू शकता, पण त्याचा उपयोग काय होत नाही. अच्छा, म्हणजे तुम्हाला जर करायचं असेल तर ते परिपूर्ण करावं लागेल, हो, नाही तर तर आणि काय तरच होत तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला बघायला मिळेल. हो. आणि एकदा केलं की मग टेन्शन नाही काय सुद्धा. एकदा बनवलं ना, पुन्हा काय नाही, तुम्हाला इथं काय बसून राहायची पण गरज लागत नाही. काय टाकलं काम संपलं. हा या. असं पाणी सोडते वेळी बाहेर वगैरे जात नाही ना तिकडून? नाही, आता ती बाहेरच नसतात ना, तर म्हणजे आतनं जाळी बाहेरच्या पाईपला जाळी लावून ठेवायला लागते. अच्छा. आता ती बाहेरच नसतात. फक्त पावसात ती बाहेर पडून जातात. पिल्लं वरती तरंगत असतात ना हां, छोटी, हां, हां, हां. ती जाऊ नये म्हणून ओव्हरफ्लोसाठी वरती पाईप लावलेले आहेत. जेव्हा पावसा पाणी ओव्हरफ्लो होईल हां. निघून जायला ते वरती केले, नाही तर टँक फुटेल ना. आता हे अशी बिलं त्यांनी केलेली आहे, तर प्रत्येकाने आपलं घर केलं तर. हा, तेच मी आता हे म्हटलं नाही का, ही माती त्यांनी काढून त्यांनी केलेली आहे. हो. एकदा ते सेटल झाले की काय त्याच्यानंतर tension तुम्हाला नाही. त्याच्यात दुसरा कुठला असं वेगळं असं तुम्हाला त्रास घेण्याची नाही. गरज नाहीये. आणि एकदा सेटअप बसला की तुम्हाला काम पण काय नाही, फक्त खाद्य टाकायचं फक्त. बरं, आता कुठेतरी एक ठिकाणी आपल्याला खेकडे दिसतील का बघायला? बघूया ना, याच्यात असलं पाहिजे. आता हा समोर ओपन करतायत, खाली असणार, खाली गेला असेल तो. माती खाली आहे ना भरपूर. अजून कसं आहे, अजून विकायला सुरुवात केलेली नाही. हा बघा, 2 आहे त्याच्या ठिकाणी. आता ह्या ठिकाणी 2 आहेत. असं रंग कसा का वेगळा? तो कात टाकतो ना, मग साप सोडलेला आहे ना तो? हा? म्हणजे काच सोडलेला आहे ना? हो, सोडलेला आहे तो. अच्छा, तर हे तुम्ही बघाल तर ह्या ठिकाणी अशा आहेत. आता ज्यावेळेस विक्रीला सुरुवात होईल त्यावेळेस आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतील. राहू दे, हलवू नका मग त्यांना. हा बघा. तर ही जी साईज आहे ही काही विक्रीसाठी नाही आहे, परंतु चावला तर विक्रीसाठी सुद्धा आपल्याला एक साईज किंवा एक साधारण 1 ग्रॅमच्या हिशोबाने मग ते आपल्याला करावं लागणार. हे बघा, चावला तुम्हाला, तो रक्त यायला लागला आता. राहू दे. त्याला काय ह्याला काय होत नाही, विश्वास नाही. नाही, खेकड्यांना आम्ही जातोच म्हणा भरपूर. खेकड्याचे व्हिडिओ पण आपल्याकडे आहेत. पकडतं खाली पकडलं की चावत नाही, नीट पकडायला लागतं. बरोबर. केवढा खेकडा असं खाली पकडला ना चावत नाही, पण पकडल्यावर जमिनीत ठेवल्याशिवाय सोडत नाही, हे पण त्याचा विषय आहे. हात चांगला धुवा. पाणी आहे पडत.
तर खेकडा तुम्हाला प्रत्यक्षात आम्ही ज्या वेळेस व्हिडिओ केलेले आहेत त्या सगळ्या रात्रीच्या खेळ आहेत, त्याच्यामुळे हे असे जे काही हाताला लागतात किंवा किती चावतात ते तुम्हाला दिसण्यात येत नाही. परंतु आता हा खेकड्याची साईज पण छोटी आहे, तरी तो एवढूसा चावला तरी रक्त किती येते. मग तुम्ही विचार करा जेव्हा आम्ही रात्री पकडतो ती कित्येक प्रमाणामध्ये किती त्रास होत असेल त्यावेळेला. तर आता जवळजवळ हा पाणी आटलेला आहे. आता थोड्या वेळात पुन्हा एकदा पाणी कॉक बंद करून भरणार. तर खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनलसाठी. पाणी सगळं निघून जाईल आता. खाली ह्या साईडला उतार ठेवलाय, पाणी पाणी सगळं टोटली निघून जातं. आणि हे घरनं पाईपलाईन आणलंय, त्यात चालू करायची मग ते भरून जाईल. बाहेरनं कॉक बंद करायचे, ते जायचं आतमध्ये भरून टाकायचं, ते झालं चालू. तर पुन्हा एकदा आपण नक्की विजिट करू ज्यावेळेस विक्रीसाठी सुरुवात होईल. जुलैपासून सुरुवात, जुलैपासून. आता मोठे खेकडे त्या ह्याच्यात सगळे बसलेले बाजूला. हा मोठ्या ह्याच्यात इकडे बाहेर येत. मग ते आपल्याला रात्रीचीच काढावी लागणार, दुसरा पर्याय नाही, कारण दिवसा ती दिसणार आणि तेवढं उचलायचं म्हणजे ते सगळं जरा कठीण काम आहे. ते सगळे मग बिलं काढलेत त्याने, आपण गावच्या बाजूला त्याला उकीर काढले म्हणतो. हा, थोडक्यात सगळ्या ठिकाणी केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला पांढरं स्टाईल दिसते ना, ते सगळी खाली स्टाईल मारलेले खाली पूर्ण यायला कारण उकरू खाली जाऊ नये म्हणून. बरोबर. खूप ठिकाणी बघितलेत लोकांकडून आपण ह्या गोष्टी, परंतु कोण म्हणतो हे आम्हाला जमत नाही काही, किंवा लोकांनी काढून ते बंद केले. पण त्याच्या मागचा काय बोलतो त्याला मेहनत पाहिजे, किंवा काय करायचं आहे काय नाही करायचं आहे ह्याचं नॉलेज असेल तर ह्या सगळ्या गोष्टी नक्की सक्सेस आहेत. तर ते भेटूच